चला तर मग आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत अगदी परफेक्ट काटेरी आणि गोलगरगरीत अशी चकलीची रेसिपी। अगदी खमंग आणि कुरकुरीत अशी चकलीची रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी आपण इथे सर्व डाळी वगैरे भाजून घ्यायची बिलकुलही गरज नाही। तुम्ही बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील डाळी वगैरे पूर्णपणे भाजून घेण्याचे, पण डाळी वगैरे बिलकुलही भाजून न घेता आपण इथे परफेक्ट खुसखुशीत आणि अगदी चविष्ट अशी चकलीची रेसिपी पाहणार आहोत। तर भाजून घेतलेल्या चकलीची जेवढी टेस्ट येते त्यापेक्षा 100% या चकलीची टेस्ट अगदी परफेक्ट असणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे। तर साहित्य मोजून घेताना इथे 1 वाटी अशी आपल्याला परफेक्ट करून घ्यायची आहे। तर पूर्ण चकली आपण इथे बनवताना एकच वाटी वापरणार आहोत। तर मी इथे ही वाटी घेतलेली आहे। तर ही वाटी 200 ml ची, म्हणजे नॉर्मली घरात जो ग्लास असतो त्या ग्लासाच्या प्रमाणाची आहे। तर मेजरमेंट घेताना कधीही अगदी सपाट वाटी भरून घ्यायची, अगदी फुल वाटी अशी भरून घ्यायची नाही। तर आपण इथे वाटीचं प्रमाण, आपण इथे वाटी पाहिलेली आहे। तर आपण ह्या सर्व साहित्याचं प्रमाण पाहूया। त्यासाठी मी इथे तांदूळ घेतलेले आहे। तर मी इथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही इथे कोणतेही तांदूळ घेऊ शकता, ज्या तांदळाचा भात अगदी मोकळा सुटसुटीत असा होतो। तर मी हे तांदूळ धुवून वगैरे घेतलेले नाही, छान 2 ते 3 वेळा ओल्या कपड्याने असे पुसून घेतलेले आहेत। त्यामधली पूर्ण असा थोडीशी धूळ वगैरे असते ती जाते। त्यानंतर थोडेसे असे उन्हाला सुकवलेले आहेत। त्यानंतर मी इथे पोहे घेतलेले आहेत, तेही आपण 3 वाटी घेतलेले आहेत। तर मी पुन्हा एकदा सांगते, वाटी आपल्याला सर्व मेजरमेंटसाठी एकच वाटी वापरायची आहे आणि तेही आपण 250 ml ची वाटी वापरलेली आहे। वाटी म्हणाल तर कोणती वाटी, कशी वाटी, मोठी छोटी अशी नाही, तर मी 200 ml ची अशी वाटी वापरलेली आहे। तर इथे 3 वाटी पोहे घेतलेले आहेत। त्यानंतर आपण इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। तर हरभऱ्याची डाळ आपण इथे 1 वाटी घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथे मूग डाळ घेतलेली आहे। तर मूग डाळ मी इथे 1 वाटी घेतलेली आहे। त्यानंतर उडीद डाळ अर्धा वाटी, तर उडदाची डाळ अगदी थोडीशी घ्यायची आहे। त्यानंतर आपण इथे धने घेतलेले आहेत। तर धने अगदी त्याच वाटीने चौथा भाग एवढे धने घ्यायचे आहेत। चमच्याने पाहाल तर आपण पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे एवढे धने घ्यायचे आहेत। त्यानंतर पोहे खायच्या चमच्याने 1.5 चमचे एवढे आपण जिरे घ्यायचे आहेत। तर हे अशा प्रकारचा पोहे खायचा चमचा इथं या दोन्ही मेजरमेंटसाठी वापरायचा आहे। तर आपण साहित्य पाहिलेलं आहे। तर आपण इथे भाजणी करून घेऊया। तर भाजणीमध्ये आपण सर्व साहित्य भाजून घेणार नाही आहोत। तर मी इथे सुरुवातीला थोडेसे तांदूळ टाकून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। तर आपल्याला तांदूळ इथे सारखे असं मिक्स करत भाजून घ्यायचे आहेत। तांदळाला कलर वगैरे येऊ द्यायचा नाही, सारखं असं मिक्स करत राहायचं आहे। आणि तांदूळ भाजले की अगदी थोडेसे असे पांढरे शुभ्र होतात आणि फुलतात। तर अगदी 2 ते 3 मिनटं सुरुवातीला लागतात आणि त्यानंतरच्या जेव्हा आपण थोडेसे तांदूळ टाकतो त्यावेळेस अगदी 2 मिनटात तांदूळ भाजले जातात। सुरुवातीला कढाई तेवढी गरम नसते, त्यामुळे कोणतीही जिन्नस भाजून घेण्यासाठी थोडासा वेळ असा लागतो। तर सारखे आपण मिक्स करत इथे अशा प्रकारे तांदूळ भाजून घेणार आहोत। तर हे तांदूळ अगदी छान भाजल्यानंतर अशा प्रकारे पांढरे शुभ्र होतात आणि थोडेसे फुललेही जातात। तर आपण हे तांदूळ काढून घेऊया। तर आपण तांदूळ भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण थोडेसे, म्हणजे यामधले अर्धे पोहे टाकून पोहे भाजून घेणार आहोत। तर पोहे आपल्याला अगदी मीडियम टू लो गॅसवर भाजून घ्यायचे आहेत, त्यालाही बिलकुल कलर वगैरे आणायचा नाही। पोहे ऑलरेडी भाजलेले असतात, त्यामुळे खूप जास्त वेळ असं पोहे अगदी 1 ते 2 मिनटं भाजून घ्यायचे आहेत। तर आपण या सर्व डाळी भाजून घ्यायच्या नाही, त्यामागे कारण असं की आपण जेव्हा डाळी इथे भाजतो त्यानंतर गिरणीमध्ये दळून आणतो आणि गिरणीमध्येही त्या गरम होतात, त्यानंतर आपण चकली करतानाही त्या तळल्या जातात। तर पूर्ण डाळीचा फ्लेवर हा निघतो, त्यामध्ये डाळीचा फ्लेवर असा लागत नाही। तर आपण इथे डाळी न भाजता चकली बनवणार आहोत। तर तुम्ही अशा प्रकारे डाळी न भाजता चकली नक्की एकदा करून पहा। बिलकुलही तेल वगैरे घेत नाही आणि अगदी परफेक्ट अशी चकलीची चव आपल्याला लागते। तर आपले इथे पोहे अगदी छान असे भाजून झालेले आहेत, आपण हे काढून घेऊया। तर पोहे भाजले की नाही कसे कळायचे, अशा प्रकारे थोडेसे पोहे हातावर घ्यायचे आणि अगदी खूप जास्त जोर न लावता हातावर थोडेसे प्रेस केले की त्याचा भुगा होतो, म्हणजे आपले पोहे इथे भाजलेले आहेत। त्यानंतर आपण इथे धने भाजून घेऊया। तर हे घरगुती धने आहेत, तुम्हाला थोडेसे काळपट दिसत असतील, पण घरगुती असल्यामुळे थोडेसे काळपट दिसतात, पण याला पूर्ण असा फ्लेवर आहे। तोंडात टाकून पाहायचा, पूर्ण फ्लेवर असलेले धने इथे घ्यायचे आहेत, म्हणजे चकलीला टेस्टही अगदी छान अशी येते। त्यानंतर आपण इथे जिरेही भाजून घेणार आहोत। तर जिरे भाजून घेताना अगदी आपण गरम कढाईमध्ये जिरे टाकायचे आणि गॅस बंद करून घ्यायचा। तर हे अशा प्रकारे जिरेही अगदी छान असे फुलले जातात। तर आपण इथे भाजून घेतलेले जिन्नस छान थंड झालेले आहेत, त्यामध्ये आपण डाळी टाकून घेऊया।
सुरुवातीला आपण पोहे, चण्याची डाळ, त्यानंतर आपण इथे उडदाची डाळ टाकून घेतलेली आहे. त्यानंतर मूग डाळ, तांदूळ, धने, जिरे. तर हे आपण हे सर्व जिन्नस एकत्र करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपण डाळी बिलकुल भाजून वगैरे घेतलेल्या नाहीत. डाळी बिलकुल न भाजताही आपल्या चकलीची टेस्ट अगदी छान लागणार आहे. तुम्ही अशा प्रकारे रेसिपी नक्की करून पहा. तुम्हालाही अशा प्रकारे बनवलेली चकली खूपच आवडेल. तर आपण हे सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे पोहे आणि तांदूळ आपले थंड झाल्यानंतर आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण अगदी छान मिक्स करून आपण हे दळून आणूया. तर हे 1 किलोचं असं परफेक्ट प्रमाण आहे. तर आपण हे पीठ दळून आणलेलं आहे. तर पीठ घेतानाही आपण अशा प्रकारे वाटी सपाट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण इथे 4 वाट्या असं पीठ घेणार आहोत. तर हे पीठ दळून आणताना ज्वारी वगैरे कोणत्याही अशा धान्यावर दळून आणायचं नाही. शक्यतो आपली घरची डाळ द्यायची दळण्यासाठी. तर मी इथे सुरुवातीला डाळ दिलेली आहे आणि हे चकलीचं पीठ डाळीवर दळून आणलेलं आहे. तर गव्हावर किंवा ज्वारीवर वगैरे दळून आणायचं नाही, त्यामुळे आपली चकली बिघडू शकते. तर मी इथे 4 वाट्या असं आपलं हे चकलीचं पीठ घेणार आहे. तर मी इथे 4 वाट्यासाठी 2 मोठे चमचे पांढरे तीळ ॲड करून घेतलेले आहेत. तीळ तुम्ही इथे अर्धा चमचा कमी किंवा जास्तही ॲड करून घेऊ शकता. त्यानंतर आपण इथे हिंग ॲड करून घेणार आहोत. तर हिंग मी इथे टीस्पूननी पाहाल तर 1/4 TBSP एवढा हिंग ॲड केलेला आहे. पण आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये छोटा चमचा असतो, त्या चमचानं अर्धा चमचा इथं हिंग ॲड करून घ्यायचा आहे. तर ओवा मी इथे 1 मोठा चमचा भरून घेतलेला आहे. तो हातावर अशा प्रकारे थोडासा क्रश करून टाकायचा. याने खूप छान अशी टेस्ट येते आणि चकली पचायलाही अगदी हलकी होते. तुम्ही इथे हवं तर थोडं धण्याची आणि जिऱ्याची भाजलेली पूड असेल तर तीही 1 चमचा वापरू शकता. पण आपण इथे दळून आणलेलं प्रमाण परफेक्ट आहे, गरज पडत नाही. त्यानंतर मी इथे 1 चमचा लाल तिखट ॲड करून घेत आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. घरातील मोठी माणसं खाणार असेल तर तुम्ही इथे 2 चमचे तिखट ॲड केलं तरीही चालेल. पण मी इथे लहान मुलं घरात असल्यामुळे मी अगदी 1 चमचा ॲड केलेला आहे. त्यानंतर पोहे खायच्या चमच्याने 1.5 चमचा एवढं मी इथे मीठ ॲड केलेलं आहे. अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. थोडंफार तुमच्या चवीनुसार कमी जास्त होऊ शकतं. त्यानंतर मी इथे 4 वाटीसाठी 4 चमचे असं तेल गरम करून घेतलेलं आहे. पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे एवढं तेल आहे. अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता त्यामधून धूरही निघत होता. तर आपण हे गरम असतानाच या पिठावर टाकून घेणार आहोत. तर हे पीठ मी अगोदर सर्व जिन्नस टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी बुडबुडे यामध्ये आलेले आहेत. तर सुरुवातीला अशा प्रकारे उलथण्याने किंवा चमच्याने हे पीठ मिक्स करून घ्यायचं. हात घालायचा नाही, हात भाजू शकतो. तर आपण हे छान मिक्स करून घेतल्यानंतर हातावर अशा प्रकारे चोळून घ्यायचं. म्हणजे पूर्ण पिठाला आपलं तेलाचं मोहन लागल्या जातं. तर मी इथे 4 वाटी पिठासाठी 3 वाट्या असं पाणी कोमट करून घेतलेलं आहे. पाणी कोमटच घ्यायचं आहे, थंड घ्यायचं नाही किंवा खूप जास्त कडकडीत गरम करून नंतर ते पाणी थंड करूनही वापरायचं नाही. आपण पाणी सुरुवातीलाच अगदी कोमट करून घ्यायचं आहे. तर खूप जास्त कडकडीत करून थंड करायचं नाही किंवा अगदीच थंड घ्यायचं नाही, कोमटच पाणी इथे घ्यायचं आहे. तर मी सुरुवातीला थोडंसं पाणी ॲड करून पूर्ण पिठाला असं पाणी लावून घेणार आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून हे पीठ छान असा गोळा तयार करून घेणार आहे. तर आपलं इथे अगदी परफेक्ट असं पीठ मळून तयार झालेलं आहे. खूप जास्त पीठ पातळ करायचं नाही. पातळ पीठ झालं तर आपल्या चकलीला काटे छान पडत नाहीत आणि खूप जास्त घट्ट झालं तर सोऱ्याही दाबताना अगदीच जड जातो. तर आपण इथे पीठ मळून घेतलेलं आहे. तर हे पीठ गरम असतानाच चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपण हे कोमट पाण्यात मळून घेतलेलं आहे, त्यामुळे पीठ थोडंसं गरम असतं. तर हे आपण इथे या पिठाचा एक उंडा तोडून घेऊया आणि त्याचा अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे गोळा तयार करून घेतल्यामुळे आपण जेव्हा हा गोळा सोऱ्यामध्ये भरतो त्यावेळेस कुठेही हवा वगैरे राहत नाही आणि आपली चकली तुटल्या जात नाही. तर मी इथे अशा प्रकारचा सोऱ्या घेतलेला आहे आणि थोडीशी खडबडीत जो भाग असतो तो आपण बाहेरून करून घ्यायचा आहे. म्हणजे छान असे काटे आपल्या चकलीला पडतात. तर अशा प्रकारे गोळा करून दाबून बसवला की चकली करताना बिलकुलही तुटत वगैरे नाही. अशा प्रकारचा सोऱ्या असेल तर थोडंसं पीठ तुम्ही सैल केलं तरीही चालेल, कारण हात खूप जड होतात. तर आपण इथे चकल्या पाडून घेऊया. मी चकल्या अगदी एकसारख्या याव्यात यासाठी अशा प्रकारे प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि त्याला थोडंसं तेलही लावून घेतलेलं आहे. म्हणजे हातावर पटकन अशी चकली येते. तर अशा प्रकारे सोऱ्या खूप जास्त उंच न पकडता आपण इथे अशा प्रकारे चकल्या पाडून घेणार आहोत. तर खूप जास्त अशी मी इथे 3.5 ते 4 असे वेढे याचे घेतलेले आहेत
आणि अगदी छान अशी चकली पाडून घ्यायची आहे। तर चकली इथे अगदी शेवटचा भाग हे पहा तुम्ही पाहू शकता चिकटवून घ्यायचा आहे, नाहीतर तो तेलामध्ये सुटल्या जातो। तर तुम्हाला खूप जास्त असं पीठ कडक वाटत असेल तर अगदी कोमट पाण्यामध्ये हात बुडून थोडंसं तुम्ही पीठ सैल करून घेऊ शकता। तर हे पहा आपण इथे अशा प्रकारे चकल्या पाडून घेऊया। अगदी खूप जास्त चकल्या एकसाथ अशा पाडून ठेवायच्या नाही। अगदी 5 ते 6 अशा चकल्या पाडून झाल्या की त्या तळून घ्यायच्या, म्हणजे अगदी वरती कोरड्या अशा पडल्या जात नाही। खूप जास्त चकल्या करून ठेवल्या आणि त्या कोरड्या पडल्या की त्या खूप जास्त तेलही घेतात। तर हे पहा आपल्या इथे अगदी परफेक्ट काटेरी अशा चकल्या आपण पाडून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता अगदी एकसारख्या अशा चकल्या आपल्या पाडून झालेल्या आहेत। तर आपण ह्या तळून घेऊया। तर इथे पूर्ण कडकडीत तेल गरम न करता थोडंसं मीडियम टू लो फ्लेमवर तेल मी गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण चकल्या सोडून घेऊया। अगदी कडकडीत तेल गरम केलं तर आपली चकली टाकली की लगेच अशी लालबुंदक होते आणि वरती येते, आतमध्ये भाजली जात नाही। त्यामुळे ती पटकन अशी सॉफ्ट पडली जाते। अगदी मीडियम गॅसवर आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत। खूप जास्त फास्ट गॅसवर चकल्या तळून घ्यायच्या नाही। तर चकल्या तळून घेताना इथे मी काट्याच्या चमच्याने चकली अशी पलटी करून घेत आहे, म्हणजे खूप जास्त मोठा झाऱ्या असल्यामुळे मी इथे छोटी कढाई आहे आणि झाऱ्या मोठा आहे, त्यामुळे मी चकलीमध्ये झाऱ्या घालू शकत नाही। तर आपली चकली इथे मोडू शकते। तर तुम्ही हवं तर झाऱ्यानेही चकल्या सोडून घेऊ शकता। मी इथे हाताने चकल्या सोडून घेतलेल्या आहेत। चकली सोडल्यानंतर लगेच चकलीला टच करायचं नाही। थोडासा वरती असा ब्राऊन कलर आला की मग चकलीला टच करायचं आहे। चकली सोडल्याबरोबर खूप जास्त बुडबुडे असतात। त्यानंतर थोडीशी चकली तळत आली की यावरील बुडबुडे कमी होतात। त्यानंतर आपण चकली पलटी करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता अगदी हलक्या हाताने अशी चकली आपण इथे पलटी करून घेऊया। तर मी काही अगदी मोठ्या आणि काही अगदी छोट्या आकारात इथे चकल्या बनवून घेतलेल्या आहेत। तर कढाई छोटी असल्यामुळे मी फक्त इथे 3-3 बॅचने अशा चकल्या तळून घेणार आहे। खूप जास्त एकसाथ चकल्या टाकायच्या नाही, त्यामुळे तेलाचं टेम्परेचर अगदी कमी होऊन जाईल आणि तुमच्या चकल्या तेलामध्ये सुटूही शकतात। त्यामुळे अगदी तुमचं तेलाचं टेम्परेचर आणि चकल्याचं प्रमाण हे मेंटेन करायचं आहे। तर अगदी लो फ्लेमवर तुम्ही चकल्या तळून घेतल्या तर त्या चकल्या खूप जास्त तेल घेतात आणि खूप जास्त हाय फ्लेमवर तळल्या तर त्या आतमध्ये सॉफ्ट राहतात आणि वरती जळल्या जातात। त्यामुळे अगदी पटकन अशा सॉफ्ट पडून जातात। तर तुम्हाला ही आपली रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे। तर हे पहा आपल्या इथे अगदी छान कुरकुरीत अशा चकल्या तळून तयार झालेल्या आहेत। तुम्ही कलर आणि त्याची तारही अगदी पाहू शकता। अगदी छान अशा चकल्या आपल्या इथे रेडी झालेल्या आहेत। आपण ह्या काढून घेऊया। तर चकल्या तळून घेताना थोडासा असा वेळ लागतो, पण अगदी थोडासा वेळ देऊन जर आपण हे काम केलं तर अगदी परफेक्ट अशा आपल्या चकल्या इथे तयार होणार आहेत। तर हे पहा मी इथे राहिलेल्या चकल्याही अशा प्रकारे तळून घेणार आहे। अगदी थोडासा वेळ देऊन आपण पूर्ण पदार्थ केले की अगदी परफेक्ट आणि आपल्याला हवे तसे आपले पदार्थ तयार होतात। त्यानंतर आपण या चकल्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे खाली बुडाला डब्याला न्यूजपेपर टाकून घ्यायचा आहे। न्यूजपेपर टाकून घेतल्यामुळे अगदी थोडंफार जरी तेल आपल्या चकलीला असेल तर ते पूर्ण ॲब्झॉर्ब होऊन जातं आणि आपण या चकल्या यामध्ये पूर्ण थंड झाल्याशिवाय भरायच्या नाही। थोड्याशा जरी गरम भरल्या तरी त्या सॉफ्ट पडतात। त्यामुळे अशा प्रकारे पूर्ण थंड करून आपण स्टीलच्या डब्यामध्ये ह्या भरून ठेवणार आहोत। तर हे पहा आपली इथे खमंग आणि कुरकुरीत अशी चकली तयार आहे। तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जर आपली ही पूर्ण रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशाच प्रकारचे आपण भरपूर व्हिडिओज दिवाळीच्या फराळाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत, तेही जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि हो तुम्हीही दिवाळीला अशा प्रकारे चकली बनवली की नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।